बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असेल तर एक दिवा हिरवा जेड मिळतो, म्हणजे जेड नावाचे क्रिस्टल आहे, त्याची पणती येते. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर दिवा लावा एव्हरी फ्रायडे. इफ यू वॉन्ट टू बी रिच, यू हॅव टू थिंक रिच, यू हॅव टू फील रिच. भले खिशात 20 रुपयाचं असू देत, पण आय हॅव 20 करोड इन माय अकाउंट. ह्या माज नाही, कॉन्फिडन्स. लॉट ऑफ पीपल आस्क मी, तू स्पिरिच्युअल झालीस म्हणजे आता तू काय ऑरेंज कपडे आणि रुद्राक्ष घालणार का? म्हटलं का, असं काय की खायला काय आवडतं? बिर्याणी. 24 तास खाशील? नाही. सकाळी दिली नाश्त्याला? नको. रात्री? नको. का? तुझी फेवरेट आहे ना. तुझी फेवरेट गोष्ट जर तुला मी 2 दिवस लागोपाठ दिली तर खाऊ शकत नाही, तर तू विचार कर, तुझे नेगेटिव्ह विचार तू तुझ्या डोक्याला किती वेळा देतेस. सो मनीसाठी आहे टुगेदर, डिवाइन, रीच, फाइंड अँड काउंट. सो सलग म्हणायचं आहे टुगेदर, डिवाइन, रीच, फाइंड, काउंट. हनीची बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये नवऱ्याचा फोटो आणि बायकोचा फोटो असे पेस्ट करायचे, म्हणजे एकमेकांकडे बघतायत, आणि ते गोल्डन धाग्याने हलके टाय करून ते हनी बॉटलमध्ये डिप करून ते बंद करायचं आणि एका डार्क प्लेसमध्ये ठेवून द्यायचं. टिप फॉर डिप्रेशन. सो ज्या लोकांना डिप्रेशन आहे, ऑफकोर्स त्यांची औषधं ट्रीटमेंट चालू आहेत, पण हा नंबर जर तुम्ही ब्लू पेनाने एका व्हाईट पेपरवर त्याच्यावर लिहायचा हा नंबर आणि तो उशीच्या आभऱ्याच्या खाली टाकून द्यायचा. सो द नंबर फॉर डिप्रेशन इज 29635886. हॅलो, हाय, नमस्कार. मी जयंती वागधरे. आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर आजच्या पॉडकास्टमध्ये ज्या गेस्ट आहेत त्यांना खरं तर मला पुन्हा एकदा बोलवावं लागलं, आणि त्याचं कारण तुम्हीच आहात. कारण मला इतके फोन कॉल्स आणि मेसेजेस आले की मला त्यांना पुन्हा एकदा इन्व्हाइट करावं लागलं. मी बोलते आहे टॅरो कार्ड रीडर, साऊंड हीलर आणि स्पिरिच्युअल हीलर वनश्री पांडे यांना. खूप खूप स्वागत आहे वनश्री. सो पहिला पॉडकास्ट आपण केला, त्यानंतर मला इतके मेसेजेस आले की आम्हाला त्यांचा नंबर हवा आहे, आणि तुमचे नंबर द्या किंवा तुमचा मेल ID द्या, असे मला खूप मोठा रिस्पॉन्स आला. त्यामुळे खरं तर मी तुम्हाला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं आहे. आणि मला असेही मेसेजेस आले आहेत जे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत आपल्या व्ह्युअर्सचे. सो त्यांना असं हवं आहे की तुम्ही रेमेडीज खूप द्या या शोमध्ये, आणि रेमेडीज रिलेटेड टू पैसा, रेमेडीज रिलेटेड टू करिअर ग्रोथ, बिझनेस ग्रोथ, रिलेशनशिप, हे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत ज्याला मला वाटतं तुम्ही अटेंड केलंच पाहिजे. ओके, सो सगळ्यात आधी थँक्यू सो मच की इतकं भरभरून प्रेम दिलं आणि इतक्या लोकांपर्यंत पोहोचलाय ना आपला पॉडकास्ट आणि रील्स स्पेसिफिकली, की मला कतार, कॅनडा, US, दुबई, म्हणजे कुठल्या कानाकोपऱ्यातनं आला नाही आहे मला कॉल किंवा मेसेज. सो तुम्हाला जर करिअरमध्ये ग्रोथ हवी असेल तर पहिली रेमेडी इज रोज 15 मिनटं पुस्तक वाचायचं, कुठलंही पुस्तक. आता तुम्ही म्हणाल की का पुस्तक वाचायचं? पुस्तक वाचताना आपण काय करतो, हातात धरतो आणि एक एक पान पुढे जातो, आपण वाचतो. व्हॉट वी आर टेकिंग नॉलेज, रीडिंग, आणि एक एक पान पुढे, 1, 2, 3, 4. सो किमान 15 मिनटं. फायदा याचा असा आहे की वाचायची सवय लागते तुम्हाला, आणि करिअर ग्रोथसाठी ही उत्तम रेमेडी आहे. क्या बात आहे. ओके, आता तुम्हाला बिझनेस ग्रोथमध्ये, कोणाचा बिझनेस असेल तर बिझनेस ग्रोथमध्ये तुम्हाला बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असेल तर एक दिवा हिरवा जेड मिळतो, म्हणजे जेड नावाचे क्रिस्टल आहे, त्याची पणती येते. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर दिवा लावा एव्हरी फ्रायडे. म्हणजे तुमचं दुकान असेल किंवा तुमचं ऑफिस असेल, डेस्क असेल, त्याच्यावरती हिरव्या जेडचा दिवा मिळतो, पणती. त्याच्यामध्ये मग वात लावून तुम्ही एव्हरी फ्रायडे लावा. बिझनेसमध्ये तुम्हाला ग्रोथ झालेली दिसेल. त्याच्यानंतर मनीसाठी अगेन एक मी स्विच फ्रेज, म्हणजे जसे स्विच वर्ड्स असतात तसे स्विच फ्रेजेस पण असतात. तर एक फ्रेज वाक्य असतं, ते मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना सांगते. आणि हे अगेन तुम्ही 108 वेळा सकाळ, दुपार, संध्याकाळ चॅन्ट करा. सो व्हॉट विल हॅपन, त्या एनर्जीज तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये आणि ऑरामध्ये देताय. सो मनीसाठी आहे टुगेदर, डिवाइन, रीच, फाइंड अँड काउंट. सो सलग म्हणायचं आहे टुगेदर, डिवाइन, रीच, फाइंड, काउंट. टुगेदर, डिवाइन, रीच, फाइंड, काउंट असं 108 वेळा म्हणायचं आहे. आता गुड लक, वी ऑल नीड गुड लक. येस. सो गुड लक हवं असेल तर 2061416
2061416 हा नंबर 108 व्हायला जेव्हा केव्हा तुम्ही उठताय. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे थोडक्यात, स्विच वर्ड आणि स्विच फ्रेजेस, यू आर रिप्लेसिंग युअर नेगेटिव्ह थॉट्स विथ पॉझिटिव्ह थॉट्स. म्हणजे विचारच करायचा आहे ना, मग पॉझिटिव्ह करूया ना, बोलायचंच आहे ना, मग आपण नंबर्सच बोलूया की मे बी काहीतरी चांगलं त्याच्यातनं घडेल. सो स्विच नंबर्स आणि फ्रेजेस या कारणासाठी आपण वी आर स्विचिंग आवर नेगेटिव्ह थॉट्स टू पॉझिटिव्ह थॉट्स. करेक्ट. आता स्टुडंटसाठी आहे इम्प्रूव्ह स्टडी हॅबिट्स. आता तुम्हाला आळसच असतो, आजकालच्या मुलांना आळस असतो, कंटाळा, म्हणजे मी असताना तू असताना पण आपण आळस करायचो, पण त्या हॅबिट्स आपल्याला सुधारायच्या असतील. सो टुगेदर डिवाइन केअर हे सतत बोलायचं. जर मुलाला किंवा मुलीला म्हणायचं नसेल तर आईबाबांनी नाव घेऊन म्हणू शकतात. ओके ओके. टिप फॉर डिप्रेशन. सो ज्या लोकांना डिप्रेशन आहे, ऑफकोर्स त्यांची औषधं ट्रीटमेंट चालू आहेत, पण हा नंबर जर तुम्ही ब्लू पेनाने एका व्हाईट पेपरवर त्याच्यावर लिहायचा हा नंबर आणि तो उशीच्या आभऱ्याच्या खाली टाकून द्यायचा आणि झोपायचं. कारण आपण 8 ते 10 तास झोपतो, सो ती एनर्जी तुम्हाला मिळत राहते. ओके. सो द नंबर फॉर डिप्रेशन इज 296358 बरं, हा नंबर 296358 हा तुम्ही 108 व्हायला चॅन्ट करू शकता. उशीच्या खाली ब्लू पेनाने व्हाईट पेपरवर लिहू शकता किंवा बॉडी पार्टवर ब्लू पेनाने लिहू शकता. हळूहळू ह्याचा इम्पॅक्ट जो आहे तो कमी होताना दिसेल. डायबिटीजसाठी आहे 88199977 88199977. आता कुठल्याही ब्लू पेनाने लेफ्ट साईडला तुम्ही लिहा, पण गोळ्या घ्या तुमच्या, असं नाही की तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायची आहे. पण ह्यानी कसं ही एक्स्ट्रा आपण बूस्ट करतो, एनर्जी देतो आपण. आणि हॅपी मॅरेज सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुमचं लग्न, त्याच्यातला गोडवा टिकून राहावा असं वाटतं असेल तर एक हनीची बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये नवऱ्याचा फोटो आणि बायकोचा फोटो असे पेस्ट करायचे, म्हणजे एकमेकांकडे बघतायत, आणि ते गोल्डन धाग्याने हलके टाय करून ते हनी बॉटलमध्ये डिप करून ते बंद करायचं आणि एका डार्क प्लेसमध्ये ठेवून द्यायचं. सो द सिग्निफिकन्स इज हनी मीन्स वॉट स्वीटनेस, की प्रेमामध्ये गोडवा. कोणाचा? हजबंड वाईफचा. सोनेरी धाग्याने म्हणजे भरभराट पण येऊ दे, गोडवा पण तो राहू दे आणि लग्न छान टिकू दे. ह्या पद्धतीने तू हा एक काय म्हणतात त्याला, लव्ह जार, त्याला मी लव्ह जार, सो आय मेक जार्स ऑल्सो, मनी जार असतं, लव्ह जार असतं, त्या पद्धतीने हा बनवून तुम्ही मे बी वॉर्डरोबमध्ये किंवा कुठल्याही जिथे डार्क स्पेस आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. त्याचप्रमाणे यू कॅन क्रिएट अ मनी बाउल. ओके. सॅलेनाईटचा बाउल असेल तर उत्तम, नसेल तरी काचेचा प्लेन बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये खालती लाल कापड ठेवायचं. लाल कापड इज फॉर युअर रूट चक्रा विच विल गिव्ह यू स्टेबिलिटी. मग त्याच्यामध्ये कापडावरती तुम्ही बाउल ठेवलात, बाउलमध्ये तुम्ही खूप सारी नाणी टाका. तुमच्याकडे जर देशाविदेशातली नाणी असतील तर ती सगळी टाका, नाही तर 5 रुपये 10 रुपये आपण टाकू शकतो. मग काही नोटा टाका त्याच्यामध्ये, आणि मग तेजपत्ता येतो. ओके. तमालपत्र आपलं, त्याच्यावरती 1996211147 आणि बिझनेस असेल तर 71588 हे ग्रीन पेनाने लिहून ते टाका. मग पायराईटचा गणपती येतो किंवा पायराईटची लक्ष्मी येते, हे दोन्ही नसेल तर पायराईटचा स्टोन ठेवा, ते त्याच्यामध्ये ठेवा. आणि साईडने तांदूळ, की लक्ष्मी तर आहेच पण अन्नपूर्णा पण आहे, सो सगळ्यांची भरभराट मिळावी म्हणून हा एक मनी बाउल असतो, तो तुम्ही ठेवा. मग तुमच्याकडे जर ग्रीन जेड असेल, ग्रीन ॲव्हेंचुरन असेल, टायगर आहे, जसे क्रिस्टल्स असतील तसे तुम्ही त्यात ठेवा आणि तुमच्या नॉर्थ किंवा नॉर्थ ईस्टला ठेवा. सी ती मनी एनर्जी तिथे क्रिएट व्हायला लागेल. नॉट ओनली यू बट युअर एंटायर फॅमिली विल यू नो, ती मनी एनर्जी इतकी जाते लोकांमध्ये की सगळेच जण काम करायला लागतात आणि पैसे कमवायला लागतात. सो या सगळ्या रेमेडीज आहेत, करून बघा. हे तर झाले रेमेडीज, पण आता मे महिना जो मेंटल हेल्थ अवेअरनेस मंथ म्हणून ओळखला जातो आणि मेंटल हेल्थ खूप महत्त्वाची आहे. म्हणजे जसा पैसा महत्त्वाचा आहे, जसं लोक बिझनेस ग्रोथसाठी रेमेडीज विचारतात किंवा ती एक वेगळी तळमळ असते, तसंच मेंटल हेल्थ ही खूप महत्त्वाची, कारण ती जर जागेवर असली तरच आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे मेंटल हेल्थविषयी आज मला तुम्हाला प्रश्न करायचे आहेत. आणि तुम्ही स्वतः म्हणजे सायकोलॉजी स्टुडंट आहात, त्यामुळे त्याचं एक वेगळं महत्त्व आहे. तर याविषयी मला सांगा. सो मेंटल हेल्थ जसं तू म्हणालीस, दॅट इज द रूट ऑफ एव्हरीथिंग. कारण तुम्ही मेंटली फिट असाल आणि खुश असाल तर तुमचे सगळे सेगमेंट्स आहेत ना लाईफचे ते छान फुलतात. करेक्ट. यु नो. पण अनफॉर्च्युनेटली काय झालं आहे की IQ आणि EQ, इंटेलिजंट क्वोशंट आणि इमोशनल क्वोशंट, ह्याच्यामध्ये EQला लक्षच दिलं. यु नो,
की एवढं काय इमोशनल, एवढं काय रडायचं, एवढं काय तू एक्सप्रेस करते. पण IQ, अभ्यास करायचा आहे, इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची, पैसा, एक IQ आणि एक EQ. पण तुमच्या EQकडे तुम्ही लक्ष देत नाही, त्यामुळे सगळे लोक काय करतात, सप्रेस करत जातात गोष्टी. मग ते सप्रेस होत 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 एक दिवसाचा ब्लास्ट होऊन स्प्रिंग इफेक्ट येतो आणि मग आपल्या लक्षात येतं की आपण IQच्या नादात EQकडे लक्षच दिलं नाही. सो इमोशनली गोष्टी आपल्याला हील पण करणं गरजेचं असतं. म्हणजे आपण म्हणतो ना की व्यक्त व्हा. ओके, सो मग आनंद जसा आपण व्यक्त करतो ना तसं दुःखसुद्धा व्यक्त करता यायला पाहिजे. ते करू शकत नसल्यामुळे लोकांना मेंटल प्रॉब्लेम आहेत. आज तू बघशील तर माझ्याकडे जे क्लायंट येतात म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या कॅटेगरी, वेगवेगळ्या प्रोफेशनमधले क्लायंट आहेत, पण प्रत्येकच एक दे आर नॉट हॅपी. स्ट्रेस आहे, टेन्शन आहे, किंवा पैशाचा इश्यू आहे, किंवा नवरा बायकोमध्ये. बिकॉज त्यांना एक लक्षात येत नाही जयंती की महत्त्वाचं मेंटल हेल्थसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इफ यू आस्क मी, माझ्या अनुभवांवरनं, माझ्या क्लायंट्सच्या अनुभवांवरनं आणि मी जे काय आजपर्यंत वाचन केलं आहे आणि सायकोलॉजी बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरनं मला एक कळलं आहे की तुमची मेंटल हेल्थ ही तुमच्या हातातच आहे इफ यू हॅव गुड कॉन्व्हर्सेशन विथ युअर सेल्फ. सेल्फ टॉक, स्वतःशी संवाद साधणं. ॲब्सल्युटली. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण फक्त एका व्यक्तीशी सतत बोलत असतो, स्वतःशी, 24/7. बरं, ती जी गोष्ट आपण सांगत असतो स्वतःला, आता आपण बोलतोय दोघे, ठीक आहे, मी तुला सांगलं काय सुंदर दिसतेस, छान दिसतेस, हे तुला रजिस्टर झालं. करेक्ट. ओके, पण हे मी मला सांगताना रजिस्टर नाही होत, त्यामुळे त्याचं महत्त्वच कळत नाही. त्यामुळे आपल्याला नेगेटिव्ह बोलायची सवय होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण तू जाडीच आहेस, काय हे तुझे काय कपडे, काय तुझा पगारच नाही ग, तू अशी का दिसतेस, केस का असे वाटतात. आता हे जर मी तुला बोलले तर तो रजिस्टर होतं, मग तू सतर्क होते, देन यू नो यू टेक केअर ऑफ युअर ड्रेसिंग सेन्स. पण तू स्वतःलाच स्वतः बोलत असेल रजिस्टर होत नाही, त्यामुळे तुम्ही त्या लूपमध्ये जाता, ती सवय लागते. नेगेटिव्ह. एक्झॅक्टली. आणि त्या लूपमध्ये जात असताना आपल्याला हे लक्षात येत नाही, वी आर इन द लूप. करेक्ट. तू अशीच आहेस, तू तशीच आहेस, तुझं रिलेशनच खराब, तुझे पैसेच नाही, आता स्ट्रेस आलाय, तुला टेन्शन आलं आहे, हे जर मी तुला ॲज अ फ्रेंड सांगितलं ना तो ते रजिस्टर होतं. करेक्ट. पण हे जेव्हा स्वतःशी बोलतं त्या रजिस्टर होत नाही आणि मग आपण वाहवत जातो त्या निगेटिव्ह विचारांमध्ये. सो सगळ्यात पहिल्यांदा मी एवढं सांगेन की सेल्फ टॉक, कम इन अवेअरनेस. नाव लॉट ऑफ पीपल आस्क मी, तू स्पिरिच्युअल झालीस म्हणजे आता तू काय ऑरेंज कपडे आणि रुद्राक्ष घालणार का? म्हटलं का, असं काय की म्हणजे स्पिरिच्युअल झाल्यावरती तुम्ही का जज करता? रिअल मिनिंग ऑफ स्पिरिच्युअलिटी डू यू नो? हां, म्हणजे सो टेल मी स्वतःला डिस्कवर करणं. ओके, सो स्पिरिच्युअलिटी जर तू त्याला व्यवस्थित असं 2 शब्दांना ह्याच्यामध्ये फोडलंस तर स्पिरिट आणि रिच्युअल. सो रिच्युअल्स फॉर युअर स्पिरिट. तुम्ही जेव्हा रिच्युअल्स त्या सोलसाठी, त्या स्पिरिटसाठी करता, दॅट मीन्स यू आर स्पिरिच्युअल. आणि हाऊ कॅन यू डू दोज रिच्युअल्स? मेडिटेशन, ॲफर्मेशन्स, कोणी योगा, प्राणिक हिलिंग, चक्रा हिलिंग, साऊंड हिलिंग, कुठलाही मार्ग. सायकलचं चाक बघितलंच, वेगवेगळ्या तारा असतात, सेंटरला एकच असतं. तुम्ही कुठल्या सोर्सने जात आहे माहीत नाही, पण जाणारच सेंटरला. सो वेन यू डू रिच्युअल्स फॉर युअर स्पिरिट, यू टेक द स्टँड दॅट मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सोलसाठी करणार आहे, तेव्हा तुम्ही स्पिरिच्युअल होता. आणि त्याचा कपड्यांशी काहीही घेणं देणं नसतं. करेक्ट. जज, अगेन सगळीकडे जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये ना आपण दबून जातो. आणि तो प्रेशर एका पॉईंटला हँडल न झाल्यामुळे आपल्याला डिप्रेशन, एन्झायटी, भीती, कसं बोलू, हिला वाईट वाटलं तर, अरे मम्मी सांगितलं मला डिप्रेशन येतंय तर मग लगेच फॅमिलीमध्ये नाव खराब होईल ना. सो त्यामुळे लोक बोलत नाहीत. माझ्याकडे येऊन लिटरली तुला सांगू जयंती, लोक स्वतःच्या थोबाडीत मारतात. इतकं फ्रस्ट्रेशन. माझ्याकडे एक MBA झालेली बाई आहे, तिची PhD झाली आहे, ती स्वतःच्या येऊन तिने मारून घेतलं की मी काय एवढं सहन केलं. कारण मी तिला तो दाखवला आरसा. हिलिंग म्हणजे फक्त चांगल्या गोष्टी नाही आहेत. इट्स नॉट अ फॅन्सी वर्ड की आय एम डुईंग हिलिंग. नो, इन द हिलिंग, हील आणि हील इन, यू आर हिलिंग इनसाइड. वेअर इट्स लाईक चर्निंग, समुद्र मंथन, की हलाहल पण निघणार आहे आणि अमृत पण निघणार आहे. सो तुमचे फ्लॉज पण येणार आहेत बाहेर, जे तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहेत. तो आरसा दाखवणार आहे मी, की हे मी म्हणजे कुठलाही हिलर, की हे तुझे मायनस आहेत आणि हे तुला तर प्लस करायचे आहेत, तर त्याच्यासाठी आधी जबाबदारी घे. तू जबाबदारी घेतलीस तर तू सुधारणार आहेस ना. मी गॉड आहे असं म्हणून नाही चालत. सो इट इज अ प्रोसेस.
सो स्पिरिच्युअलचा अर्थ रिच्युअल्स करा. जसं आपण जिमला जातो, वी आर डुईंग रिच्युअल ओनली, वी आर डुईंग जिम फिटनेस, Correct. जेवण करतो, रिच्युअल्सच आहेत. सो मग जेव्हा मेंटल हेल्थ हा एक विषय घेतला जातो तेव्हा मला असं वाटतं IQ आणि EQ दोघांनाही इक्वली महत्त्व दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आता तुझं धनुष्य बघितलास, ओके, सो आपण इथे होल्ड करतो आणि खालती तार असते. सो फॉर मी दिस जो वरचा पार्ट आहे, जो लाकडाचा असतो किंवा जो काही आयनचा असतो, दॅट इज युअर स्पिरिच्युअल मेंटल. जी तार असते ना, दॅट इज युअर मटेरियल बॉडी. आणि जो बाण असतो ना, दॅट इज युअर ॲक्शन. आणि तुम्ही जर जास्त खेचलात तर तो ताणला जाईल, तुम्ही जर तो हलकाच ठेवलात तर तो जाणार नाही. काय लागतं? 50-50. सो वेन यू आर डुईंग एनी हिलिंग मोडॅलिटी, मी जर एखादी गोष्ट करतेय तर मला ॲक्शन पण घेणं गरजेचं आहे. आता तुला भूक लागली म्हणून तू किती मॅनिफेस्ट कर, अगदी गुलाबजाम, रसगुल्ले, आमरस, ताटली चालत येणार नाहीये तुझ्याकडे, तुला जाऊन उठून घ्यायची आहे. बरोबर. सो ॲक्शन इज रिक्वायर्ड. आणि जेव्हा 50-50 येतं, जेव्हा तू स्पिरिच्युअल गोष्टी करतेस, मेडिटेशन, ॲफर्मेशन, स्विच वर्ड्स विथ फेथ, आणि तुझी ॲक्शन जेव्हा लागते ना, त्या 50-50 बाण बरोबर जातो. पण लोकांचे जे काही गैरसमज असतात, सायकोलॉजिस्टकडे कशाला जायचं, हिलरकडे कशाला जायचं, नो नो, आय एम मेंटली फिट. जस्ट बिकॉज यू अर्न 3-4-5 lakhs दॅट डझंट मेक यू फिट. करेक्ट. बिकॉज यू क्राय ऑन युअर बेड. रात्री झोपतात माझ्याकडे असे किती PhD वाले इतके क्लायंट्स. पैसे कमवून सुद्धा तुम्हाला मानसिक जर आनंद मनी विल मिळत नॉट नाही. ब्रिंग हॅपीनेस. मनी विल ब्रिंग यू थिंग्स विच विल गिव्ह यू हॅपीनेस विच आर टेम्पररी. करेक्ट. ते खूप टेम्पररी आहे. हॅपीनेस तुम्हाला आत्म वाटला पाहिजे. आणि तो कधी येईल? जेव्हा तुमचं तुमच्याशी असलेलं नातं घट्ट असेल. घट्ट होईल, तुमच्याशी असलेले सेल्फ टॉक, संभाषण पॉझिटिव्ह असेल. तुम्ही जेव्हा लोकांकडे जाता, समोर तुम्ही बिनधास्तपणे तुम्ही जर आहात ना, ते बोलून दाखवता, तेव्हा ते घडेल. सो मेंटल हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जसं म्हटलं, IQ आणि EQ जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधता, बॅलन्स आणता, तेव्हा मग नो वन कॅन स्टॉप यू. आणि जे आपण म्हणतो ना की आपल्या आतमध्ये एक बाळ असतं किंवा एक चाइल्ड, आपण इनर चाइल्ड ज्याला म्हणतो, त्या बाळाला सांभाळून ठेवणं आणि बॅलन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण वरून कितीही मॅच्युअर्ड झालो तरी ते बाळ आतलं जे आहे ते मोठं होत नसतं. तर त्याविषयी मला इनर चाइल्ड हिलिंग विषयी मला व्हेरी गुड टॉपिक. सो इनर चाइल्ड हिलिंग हा माझ्या खूप जवळचा विषय. कसं असतं, आपण जेव्हा लहानाचे मोठे होत असतो, प्रत्येकाच्या घरचे सिच्युएशन्स वेगळे असतात, संस्कार वेगळं असतं, बॅकग्राऊंड वेगळं असतं. हे कसं, त्यांच्या आईबाबांना जे बॅकग्राऊंड असतं तेच ते आपल्या मुलाला कॅरी फॉरवर्ड करतात, म्हणजे वन जनरेशन टू अनदर. आता समजा लहानपणी तुम्ही आईबाबांना भांडतानाच बघितलं आहे, अल्कोहॉल किंवा मारपिटाई किंवा गरिबी. सो ॲज अ किड तुम्हाला ते कळत नसतं की हे काय आहे. मग काय होतं, इनिशियल स्टेजेसला म्हणजे पहिले 4-5 वर्षापर्यंत की 7 वर्षापर्यंत आपले केअर गिवर्स म्हणजे आई बाबा आणि शाळेतले टीचर, ह्या तिघांकडनंच आपण शिकत असतो. बरोबर. कारण बाकी आपल्याला संस्कार लावायला किंवा सांगायला असे कोणी नसतं. बाकी आपले मित्र असतात पण ते काही संस्कार नाही लावत. ह्या 3 लोकांकडनं प्रामुख्याने, किंवा आजी आजोबा घरातनं, आणि आई बाबा, आणि जास्तीत जास्त जॉईंट फॅमिली असेल तर काका काकू आत्या. पण आजकालच्या ह्याच्यामध्ये तर काहीच नाही. एक्झॅक्टली. सो ते लहान मुलांना ऑब्झर्व करतं, भांडणं झाली आहेत, बाबा दारू पिऊन आले आहेत, आज बाबांनी आईला मारलं आहे, किंवा पैशांसाठी चणचण आहे, 2 वेळचे म्हणजे 2च पोळ्यात तेच आपण चतकर करून खातोय. ह्याचं ना कुठेतरी सबकॉन्शियसली ब्लॉक होतो तो पॅटर्न. आणि मग जसे जसे आपण मोठे होत जातो तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ, गांभीर्य कळत नाही. पण आपण जसे जसे मोठे होत जातो ना, ते सबकॉन्शियसमध्ये राहतं. मग आपण शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, मित्र मैत्रिणी, मग लग्न, करिअर, जॉब, याच्यामध्ये आपण इतके बिझी होऊन जातो की आपल्याला ना कळतच नाही. पण एका पॉईंटला ना आपण सेटल होऊन जातो की आता सब कुछ घर भी हो गया, गाडी भी हो गई. त्यावेळेला ते सबकॉन्शियसमधनं बाहेर येतं. किंवा त्या प्रोसेसमधनं जाताना सुद्धा बरेच क्लायंट माझ्याकडे येतात की आता एक माझ्याकडे 27 वर्षाची मुलगी आहे. सो तिचे बाबा अल्कोहॉलिक होते. सो तिला त्याचा इम्पॅक्ट असा झाला की तिने नेहमी बाबांना अल्कोहॉल घेऊन घरी आईला मारताना वगैरे बघितलं आहे. सो ती भिडस्त झाली, ती टिमिड झाली, आणि तिने त्या भीतीपोटी टॉक्सिक रिलेशनशिप्समध्ये ती गेली. माझ्याकडे अजून एक केस आहे की नवरा मारायचा बायकोला आणि ते लहान मुलीने बघितलं, तेच बघत ती मोठी झाली. पण मग आई काय म्हणायची, जाऊ दे ना, बाबांमध्ये हे चांगलं आहे ना,
मग 2 गोष्टीकडे दुर्लक्ष कर. ते मला मारतात, पण आपल्याला राहायला घर दिलंय, आपल्याला खायला प्यायला देतात, तुला फिरायला नेतात की नाही, फ्रॉक देतात की नाही, मग 2दा मारलं तर काय आहे. त्या लहान मुलीवरती काय परिणाम होतो पुढे जाऊन. नवऱ्याने जरी मारलं तरी ती ते करते का, कारण तिने तेच बघितलंय. कारण ते आतलं मूल जे आहे ते हील नाही झालंय, ते वुंड्स हील नाही झालेत. तसंच पैशाचं रिलेशनशिप, लहानपणी गरिबी बघितलं, तुमचं रिलेशन कसं आहे पैशाबरोबर, बाकीच्या लोकांबरोबर, तसे तुम्ही आयदर इनर चाइल्डमध्ये ते सगळं बघून आयदर तुम्ही तसे बनता किंवा त्या भीतीपोटी तुम्ही तसे बनत नाही. आणि मग एक तुम्ही अशी वॉल लावून घेता स्वतःभोवती, कुंपण, आणि मग त्याच्यात तुम्ही कोणाला येऊ देत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही मोठे होता आणि मग तुम्हाला फेल्युअर जायला लागतात करिअरमध्ये, हेल्थमध्ये, रिलेशनशिपमध्ये, तेव्हा मग यू हॅव टू कनेक्ट युअर इनर चाइल्ड, की त्या ज्या गोष्टी तू लहानपणापासून बिलीफ सिस्टममध्ये घालून ठेवलेल्या आहेत त्या आता तुला हील करायच्या आहेत. करेक्ट. म्हणून इनर चाइल्ड हिलिंग म्हणजे जेव्हा तुम्ही लहान असता तेव्हा जे आजूबाजूला घडत असतं त्याची जाण आणि समज तुम्हाला नसते, कारण तेवढे तुम्ही अक्कलमंद नाही राहते, छोटे असतो. पण जसे जसे मोठे होता देन यू बिकम अ पेरेंट टू दॅट इनर चाइल्ड. म्हणजे तुम्ही त्या आतल्या लहान जो सहमलेला आहे, कन्फ्युज्ड आहे, घाबरलेला आहे, विक्टिम मेंटॅलिटी, त्याचे तुम्ही आई किंवा बाबा होता. आणि मग त्या प्रोसेसमधनं जाताना आपण हात धरतो, मिठी मारतो की नाव आय एम देअर. स्वतःलाच सांगणं. एक्झॅक्टली. की तुम्ही तुमच्या लहान मुलाला सांगता की आता मी मोठी आहे, आता मी जगाचा अनुभव, ऑल इज वेल, ऑल इज वेल, आणि आय एम देअर विथ यू. तर तुझे हे जे थॉट पॅटर्न्स होते ना की हे असं आहे तसं नाही आहे, हे तू डोक्यात घातली एक समजूत आहे. आणि हे सबकॉन्शियसली होत असतं जयंती, हे कॉन्शियस लेवलला नाही होत. करेक्ट करेक्ट. सबकॉन्शियसली होत असतं. म्हणजे तू गाडी एकदा शिकली की तू आयुष्यभर चालवतेस ना गाडी. सो ते सबकॉन्शियसमध्ये खूप जुन्या गोष्टी इट्स अ स्टोरेज रूम. करेक्ट. खूप असतं. सो इनर चाइल्ड हिलिंगमध्ये मी 15 स्टेप्स असतात माझ्या, की तुम्हाला त्या परत तुम्ही 5 वर्षाचे 7 वर्षाचे जिथे तो वुंड डेव्हलप झाला आहे आणि ज्याला हील करायची गरज आहे त्या एजमध्ये घेऊन जाते. अँड आय टेल यू टू रिलीव्ह अँड रिलीज. सो देर इज अ प्रोसेस. रिलीफ म्हणजे तुम्ही रिलीव्ह करताय की तू परत 5 वर्षाची 7 वर्षाची, अँड टेक यू टू द ट्रान्स. मग त्या पूर्ण ह्याच्यामधनं तुम्ही स्वतःला बघू शकता. आणि मग ते सगळं रिलीज करणं पण गरजेचं असतं. मग 21 डेज तुम्हाला मेडिटेशन असतं. आणि लुई हे इज मदर ऑफ लाईक इनर चाइल्ड हिलिंग आणि मिरर वर्क. आणि मग त्या प्रोसेसमधून हळूहळू तुमच्या आतलं इनर चाइल्ड जे आहे ते खुश व्हायला लागतं की नाव आय हॅव समवन. आता मी असं अनाथ किंवा बेवारस किंवा असं विक्टिममध्ये नाही आहे. नाव वेन यू टेक दॅट चार्ज अँड बी फ्रेंड ऑर मदर टू युअर इनर चाइल्ड, ट्रस्ट मी असे लाईफमधले प्रॉब्लेम्स आहेत ना ते सुटायला लागतात. बट इट्स व्हेरी डीप टू अंडरस्टँड. करेक्ट. काही लोक म्हणतात हे काय लहान मुल बी नसतं आतमध्ये, आहे, प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. आणि हे सायकोलॉजी केल्यामुळे मला हे करायला खूप सोपं जातं. व्हेन आय एम अ हीलर नाव. तेव्हा मलाही वाटलं असं कुठे आतमध्ये लहान मुलं असतं. आणि बऱ्याचदा असं होतं ना की एखादी सिच्युएशन आपल्यासमोर अशी घडते आणि आपण आतून खचलेलो असतो किंवा आपल्याला असं वाटतं का माझ्यासोबत हे झालं, पण आपण समोरून मॅच्युरिटीने असं बघतो अरे नाही नाही ठीक आहे चालेल. सो हा एक्झॅक्टली. सगळीकडे आपण ना मास्क घेऊन फिरतो, भीती ऑफ जजमेंट. करेक्ट. आणि त्याचा समोरच्याला काय वाटेल. म्हणजे आपण मग ठरवावं आपण पीपल प्लीजर आहोत की मी एक ओपिनियटेड बाई आहे. आणि ओपिनियन्स मांडणं, स्वतः येऊन बोलणं हे चुकीचं नाही आहे. पण आपल्याकडे असं घेतलं जातं, म्हणजे माझं हे जे ऑब्झर्वेशन आहे ते सांगते की आपण जर आपल्यासाठी स्टँड घेतला तर ही खूप आगाऊ आहे, जिभेला हाड नाही. व्हॉट दे डोंट अंडरस्टँड, शी इज ओपिनियटेड बिकॉज आय एम ओपिनियटेड, बिकॉज मी जगाचा अनुभव मांडावी ना. एक्झॅक्टली. मला ना ते तुला खुश करायला मी बोलणार आणि आज जाऊन मी खिचखुचू रडणार, मला नाही जमत. ते जे आहे ते तोंडावर बोला, काय होईल जास्तीत जास्त. लोकांना काय झालं ना, आणि त्यांना तेच ऐकायचं जे त्यांना ऐकायचं आहे, त्यांना खरं नाही ऐकायचं आहे. त्यांना ज्या गोष्टी ऐकून त्यांना खुश होतील ना तेच ऐकायचं आहे. सो दॅट्स वाय मेंटल हेल्थ वेन वी कम बॅक, डिप्रेशन म्हणतो, एन्झायटी म्हणतो, फिअर म्हणतो, तुम्ही सेल्फ टॉकमध्ये जाता, नेगेटिव्ह गोष्टी बोलता, तुम्ही गोष्टी दाबून ठेवता, पाईल ऑन करता, तुम्ही रिच्युअल फॉर स्पिरिट करत नाही. आणि मग तुम्हाला कळत नाही कुठे थांबायचं आहे. आणि मग एक दिवस तुम्ही आयदर काउन्सिलरकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे किंवा सायकियाट्रिस्टकडे किंवा हिलरकडे जाण्याचा विचार करता, पण बाकीची लोक तुम्हाला वेड लागले का, तिथेही तुम्हाला थांबवलं जातं, जज केलं जातं. सो
म्हणजे बाहेरच्या ठिकाणी हे खूप ओपनली ह्याच्यावर ट्रीटमेंट जे आहेत बोललं जातं. आपल्याकडे फारसं अजून वेडा आहे, हा वेडी आहे, ही काय बसली आता, ही चालत नाही वाटतं म्हणून उघडून बसली आहे. वाय डू यू नो माझ्या किती सिरियल्स मला काढाव्या लागल्या, मला किती प्रॉब्लेम आहे. मी क्लायंटला बोलत असताना म्हणजे पायचे एक्सरसाइजेस सुरू असतात. बट जस्ट यू नो लुकिंग ॲट एव्हरीथिंग पीपल जस्ट यू नो पास करतात. हिच्याकडे सगळं आहे, हिला काय असं, किंवा तुला काही गरज आहे, काही काम मिळत नाही म्हणून हे उघडले का. तू कधी ऐकलेस कुठल्याही हॉस्पिटलमध्ये सोलला घेऊन आजार आहे? नाही. तुला हार्ट अटॅक आहे, तुला डायबिटीज आहे, तुला कॅन्सर, पार्ट ऑफ द बॉडी आहे काहीतरी. वेअर इज युअर सोल? वी डोंट नो एनिथिंग अबाउट सोल. आता कोणाचा तरी फोन येईल की मिस्टर खन्ना वारलेत, ओके येऊन बघा. आपण जातो, मिस्टर खन्नांची बॉडी पडलेली असते. मिस्टर खन्ना तर तिकडे, तर मग गेलं काय? व्हॉट वेंट आउट? देर इज नो एव्हिडन्स वेअर इज सोल. थर्ड आयच्या इथे आहे असं म्हणतात, बट देर इज सम एनर्जी. श्वास दिसत नाही पण आहे, डोक्यातले विचार दिसत नाही तरी आहे. इथून US-ला आज खूप ट्रोलर्ससाठी आहे की सुनीता विल्यम्स गेली चंद्रावर, आणि आय मेट सुनीता विल्यम्स वेन शी वॉज इन इंडिया लास्ट टाईम. गणपती तिकडे ती वरती गेली, गणपती घेऊन गेली. वाय? सो मला असं वाटतं की कोणाचं सुनीता विल्यम्स सारखी ओके ती चंद्रा तिकडे गेली तेव्हा ती गणपती घेऊन गेली आणि तिने फोटो शेअर केलाय. सो मला असं वाटतं की ट्रोलर्सने तेवढं थोडंसं भान ठेवावं की कोणाच्या श्रद्धेचा, कारण तुम्हाला अनुभव आला नाही म्हणजे तो अनुभवच नाही असं होत नाही, तो तुम्हाला आला नाही. सो तुम्ही कशाला कोणाला ट्रोल करताय. पण ठीक आहे, श्रद्धेचा भाग आहे, श्रद्धेचा भाग आहे. फक्त कोणाच्या श्रद्धेवर बोलू नये, बिकॉज आपल्याला तो अनुभव नाही तर आपण कशाला बोला. करेक्ट. इनर चाइल्ड हिलिंगबद्दल आपण बोलतोय आणि किती म्हणजे हा विषय रिलेट होऊ शकतो आणि आपण ह्याला किती दुर्लक्ष करतो या विषयाला की हा नाही. एक्झॅक्टली. आणि एका पॉइंटला जेव्हा आपण विचार करायला लागलो तर हा किती परिणाम करतोय आपल्या आयुष्यावर, यु नो याचा इफेक्ट खूप लॉंगर टर्मसाठी असू शकतो. अशी काही केस स्टडी तुमच्याकडे आहे का? या आहे. ती लहानपणी तिने फक्त बाबांना आईला मारताना बघितलं आहे आणि शिव्या घालताना बघितल्या आहेत, आणि त्यामुळे तिचं कसं झालं ना, तिचा कॉन्फिडन्स गेला, सेल्फ वर्थ कम्प्लिटली गेली. तिला भीती वाटायची, कसं बोलू मी बाहेर. तिला सतत ती भीती, कारण ते सतत दहशतीचं वातावरण ना घरामध्ये. सो मग जेव्हा ती माझ्याकडे इनर चाइल्ड हिलिंगला आली होती तेव्हा आम्ही पहिले 3 सेशन्स घेतले आणि त्याच्यानंतर मग तिच्यामध्ये बराच फरक, कारण की मग ऑफिसमध्ये पण ती घाबरून राहायला लागली, परफॉर्मन्सवरती प्रॉब्लेम. एक गोष्ट तुमची भीती. सो व्हॉट यू डू, जसं म्हटलं की आयदर तुम्ही तसे बनता नाही तर ती पण मारायला लागेल, नाही तर ते तसं केल्याने काय परिणाम होतो म्हणून ती स्वतःच्या शेलमध्ये जाते, ती प्रोटेक्ट करते आणि मग ती बाउंड्रीज घालते, मग ती लोकांना येऊ देत नाही, मग ती एकलकोंडी होते, मग ती. सो त्यामुळे ऑफिसमध्ये परफॉर्मन्स नाही, कारण की कम्युनिकेशन नाही, कारण की लहानपणापासून तेच पाहिलं आहे, तर सतत ती भीती घेऊन फिरत होती. मग जेव्हा ती हळूहळू माझ्याकडे यायला लागली, मग तिला मी काही ब्रेसलेट्स दिले, मग तिला काही मी सॉल्ट्स दिले, आणि मग खूप काउन्सिलिंग सेशन झालं की तो तुझा पास्ट होता, संवाद साधण्यात. येस, तो तुझा पास्ट होता, पुढे काय होणार आहे कोणालाही माहिती नाही, पण आत्ताच्या या क्षणामध्ये तू स्वतःसाठी स्टँड घेऊ शकतेस बाय टॉकिंग टू युअर सेल्फ, बाय गिव्हिंग गुड ॲफर्मेशन्स टू युअर माइंड की ऑल इज वेल, आय लव्ह यू, मी आहे ना तुझ्यासाठी, तू कशाला घाबरते. येस, अँड इट्स अ ब्युटिफुल टेक्निक, युअर लेफ्ट हँड अँड युअर राईट हँड. कशाला कोणाची हात कोणी पकडेल वाट बघायची, स्वतःलाच हात पकडा, आय लव्ह यू, स्वतःलाच हक करा. सो ह्या एक्सरसाइजेस बघायला बालिश वाटत असतील पण सबकॉन्शियसली त्याचा खूप परिणाम होतो. म्हणजे बरेचदा मी सुद्धा असं स्वतःच हात की मग आपण कशाला, आपणच आपल्यामध्ये कम्प्लीट आहोत. करेक्ट. आपल्याला दुसऱ्यांची गरजच नाही असं, कारण की जिथे एक्सपेक्टेशन्स येतात ना तिथे हर्ट येतो. आणि तिचं एक्झॅक्टली तसंच झालं. ती एवढी टिमिड, मग तिच्या करिअरमध्ये ग्रोथ नाही, म्हणजे हुशार, MBA केलेलं आहे, हुशार अत्यंत, पण कॉन्फिडन्स नसल्यामुळे मी बोलले आणि यांनी जॉबवरनं काढलं तर. मग हळूहळू ती भीती गेली आणि तिला आता प्रमोशन मिळालं आहे आणि शी हॅज सेटल्ड इन US नाव, शी इज हॅपीली मॅरिड नाव. पण ऑफकोर्स 3 ते 6 महिन्याचा प्रोसेसमधनं ती गेली. बरेचसे आमचे काउन्सिलिंग सेशन्स झाले आणि मेन म्हणजे तो ब्लॉक जो होता तो कम्प्लिटली गेला. सो असे खूप सारे एक्सपिरियन्सेस आहेत, पण हा एक चांगला लक्षात राहिला कारण तिने खूप घाण वातावरणात ती वाढली होती आणि आज ती एका मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या चांगल्या पगाराची नोकरी करून US-ला ती असते टचमध्ये. म्हणजे काही सेशन्स हवे असेल तर शी इज इन टच. क्या बात आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इनर चाइल्ड हिलिंग. दुर्लक्षित केलेला हा पार्ट आहे, कारण आपल्याकडे कसं आहे ना जयंती, शाळा, कॉलेज, शाळेमध्ये एज्युकेशन मिळतं, कॉलेजमध्ये डिग्री मिळते, पण आयुष्यातले जे धक्के आहेत ना आणि झटके आहेत ना
ते कसे सावरायचे किंवा त्याला कसं सामोरं जायचं हे कुठल्याच शाळेत शिकवत नाही ना, कुठल्या कॉलेजमध्ये. ते तुम्हाला हीलर, सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर्सकडेच जावं लागतं, पण तिथे जाण्यासाठी लाज असते, कारण मेंटल आजार हा बोललाच जात नाही. एवढं काय, खायला वेळेला आहे, घर आहे, गाडी आहे, तुला काय मेंटल आजार, चोचलेत हे तुमचे, हे चोचलेत. पण खरंच मेंटल आजार आहे, फिजिकल आजार आहे ना. मग मेंटल आणि इमोशनल आजार पण आहे, त्याचा एवढा बाऊ करायची गरज नाही आहे. त्याच्याकडे पण चोच आहेत तिकडे दाणे, प्रॉब्लेम आहे तिकडे सोल्युशन आहे. सो तुम्हाला जसं डायबिटीज झालं तर तुम्ही डायबेटॉलॉजिस्टकडे जाता, ऑर्थोपेडिककडे, हाडांचं दुखणं. सो मेंटल किंवा इमोशनल आजार असेल तर हीलर्स आणि काउन्सिलर्स आहेत. मग त्याच्यामध्ये जाण्यासाठी इतका बाऊ करायची गरज नाही आहे तुम्हाला. खरं. सो तुम्ही हील केलं तर तुम्ही यू कॅन आसमान छू सकते हो आप. क्या बात आहे. तुम्ही जसं म्हटलं की काही पॉझिटिव्ह एफर्मेशन्स असतात की जे तुम्ही स्वतःला बोलायचे असतात की तू छान दिसतेस, तू सगळं मस्त चाललंय, तू काळजी करू नकोस किंवा आय लव्ह यू जसं तुम्ही म्हटलं. या पॉझिटिव्ह एफर्मेशन्सचा खरंच परिणाम होतो का आपल्यावर, आणि किती वेळेसाठी, म्हणजे किती वेळ लागतो या गोष्टीला तो परिणाम होण्यासाठी? सो आता, आणि मी सॉरी टू कट यू, पण मी असंही ऐकलंय की या गोष्टी तुम्ही आरशासमोर उभं राहून बोलायला पाहिजे, कारण बरेच सेलिब्रिटी सुद्धा हे फॉलो करतात. आलिया भट्टच एका इंटरव्ह्यू मध्ये असं बोलली आहे, त्यामुळे मला याबाबत थोडीशी क्युरिओसिटी आहे. आता सबकॉन्शियस आहे ना, हे लहान बाळासारखं आहे. तुम्ही लहान बाळाला खायला दिलं तर तो खाईल, त्याला काही माहीत नाही आई काय देते, तो खातो, त्याला माहिती आहे मम्मा देते तो बेस्टी होगा. सबकॉन्शियस माइंडला हे माहीत नाही की जयंती की वनश्री आहे, त्याला फक्त सोर्स माहिती आहे. सो तुम्ही काय देताय, ब्रेन वेव्ज असतात, तुम्ही काय देताय त्या एनर्जीज, त्याला शब्द पण नाही कळत. एनर्जी, आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी सॅड, आय एम व्हेरी अँग्री. तुम्ही जी एनर्जी देताय ना ते ॲब्झॉर्ब करतं. मग ते ॲब्झॉर्ब केल्यावरती जसा एक माणूस 1 तारखेपासून 26 तारखेपर्यंत ऑफिसला जातो आणि 27 किंवा 28ला त्याची सॅलरी येते, पण 1 ते 27 तो काय करतो, ही इज इन द लूप. सकाळी उठतो, नाश्ता करतो, आंघोळ करतो, ऑफिसला जातो, काम करतो, घरी येतो, टी व्ही बघतो, झोपतो, जेवतो. वी आर इन द लूप. सो कुठल्याही गोष्टीला जेव्हा लूपमध्ये जातं ना त्याची ती सवय होते, आणि तीच एनर्जी तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला देता, आणि तुमच्या सबकॉन्शियसला ती एनर्जी गेली, तुम्ही आता व्हिज्युअलाइज केलं, तुम्ही मॅनिफेस्ट केलं की ती एनर्जी त्या डोक्यामध्ये जाते, आणि मग त्या प्रकारची लोकं, सिच्युएशन किंवा गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट करायला लागतात, कारण तुम्ही ती एनर्जी बनायला लागता. सो इफ आय मॅनिफेस्ट मे बी अ 5 CR बंगलो, ओके, सो मी काय करणार, मी ते 5 करोडचा बंगला सबकॉन्शियसला देणार, त्याचं पिक्चर, मग मी तिथे जाते हे इमॅजिन करून तिथे देणार. ओके, मग काय होईल, लगेच काय 5 करोडचा बंगला येणार नाही. जसं 1 वर्ष झाल्यावरती अप्रेझल मिळतं, 1 महिना काम केल्यावरती, तसं हे तुम्हाला ती सवय द्यावी लागेल. आणि इफ यू वॉन्ट टू सी द चेंज, यू हॅव टू बी द चेंज. इफ यू वॉन्ट टू बी रिच, यू हॅव टू थिंक रिच, यू हॅव टू फील रिच. भले खिशात 20 रुपयाचं असू देत, पण आय हॅव 20 करोड इन माय अकाउंट, ह्या माज नाही, कॉन्फिडन्स. का, कारण त्या सबकॉन्शियसला तुम्ही तो सिग्नल देता. सो बेसिकली हे सुद्धा सायकोलॉजीशीच कनेक्टेड आहे की तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह बोलताय, स्वतःला चांगल्या गोष्टी सांगताय, आणि तुमच्या विजन प्रमाणे तुम्ही स्वतःशी डिस्कस करताय, त्यामुळे ते सायकोलॉजीचाच एक पार्ट आहे. ॲब्सोल्यूट. देवळात तू गेलीस तर भजन आरतीच होणार ना, सो तिथे निगेटिव्ह होऊच शकत नाही, तिथे पॉझिटिव्हच होतं. तसं तुम्ही पॉझिटिव्ह दिलं तर पॉझिटिव्हच होणार आहे, निगेटिव्ह होणार कशाला. पण गल्लत कुठे होते, मी नेगेटिव्हच बोलणार, माझं काही चांगलं नाही, माझं हे खराब आहे, माझं ते, देन इफ यू वॉन्ट टू सी द चेंज, बी द चेंज होणारच नाही, बिकॉज तुमचं सेल्फ टॉक. सो अगेन सेल्फ टॉक, व्हॉट यू टॉक, हाऊ मेनी टाइम्स यू टॉक, आर यू इन द लूप. या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या, सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःशी असलेलं संभाषण, मी सुंदर आहे, मी फिट आहे, मी हेल्दी आहे, माझ्याकडे खूप पैसे आहेत, भलेही नसतीलच ओके, बट तुम्ही ती एनर्जी द्या. आणि ती जेव्हा तुम्ही सतत द्याल ना, मी खूप पैसेवाली आहे, माझ्याकडे पैसे येत आहेत, पैसे येतात, पैसे येतात, पैसे येतात, पैसे येत आहेत, याला लागतात. कसं ती एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये येते. करेक्ट. मग तुम्हाला कुठून परवा मी एक काहीतरी बघत होते व्हिडिओ, तर तो असंच सांगत होता की त्यांनी कुठेतरी सांगितलं कोणीतरी त्याच्या टीचरने की तू इमॅजिन कर की तुझ्याकडे खूप पैसे आलेत, आणि ना तो बोलायला लागतो, आणि मला एक सांगायचं जयंती की तुमच्याकडे गमवायला आहे काय जे तुम्हाला हे थांबवतोय करणार. नेगेटिव्ह थॉट्स आणण्यापेक्षा हे बोला, काहीतरी विचार करायचं. खाद्य हवं ना डोक्याला, तर मग किमान मग हे खाद्य देऊ ना, पॉझिटिव्ह, पौष्टिक. तुम्ही जिममध्ये तुम्ही ते वे प्रोटीन आणि काय काय आपण ते घेतो, देन
हे फूड खाताना सात्विक, हे फूड खाताना चवीचं, मग इथे फूड जे देतो ते चवीचं का नाही, ते का नाही सात्विक? करेक्ट. सो यू हॅव टू बी अवेअर. तुम्ही जेव्हा अवेअरनेसमध्ये येता तेव्हा तुम्ही चूज करता की ओके, शॉपिंग करायला जाताना कसे चांगलेच कपडे घेतो, ट्रायल रूममध्ये जाऊन सगळे फिटिंगचे घालतो, मग तुमचे मेंटल थॉट्ससाठी का नाही करत की मी हे चूज करणारे शब्द, आय एम रिच, आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम हॅपी. सिम्पल. कशाला बोलतं माझ्या आयुष्यात काही होत नाही आहे, डिप्रेशनच आलं आहे, ही मैत्रीण अशी वागली ती, अरे कशाला, तेच त्यांचे कामं करतात, तुम्ही विचार करून तुमचा वेळ वाया घालवता, बाकी काही करत नाही करत. सो कमिंग बॅक टू दॅट स्टोरी, तो मुलगा म्हणायला लागला की माझ्याकडे खूप पैसे आहेत, मी मिलियनर झालो आहे, माझ्याकडे खूप पैसे आहेत. आणि ना तो जातो रस्त्यात, त्याला एक काहीतरी कॉईन मिळतं, तर ते कॉईन घेतो आणि तो म्हणतो एक कॉईन ठीक आहे, चल पैसे भलेही एक कॉईन असेल, आला $1 का काहीतरी असतं. मग तो स्टेशनला जातो सबवेमध्ये आणि तिथे त्याला अजून एक कॉईन दिसतं. तो म्हणतो की आज काय कॉईन बनवून असं मिलियनर थोडी ना होणार आहे. आणि ते कॉईन उचलतो आणि ते कॉईन आहे ना काहीतरी पुरातन काळातलं होतं आणि त्याची किंमत काहीतरी मिलियन्समध्ये होती. ते त्यांनी ऑप्शनला ठेवलं. अशी मी कुठेतरी स्टोरी परवा बघितली. सो यायचं असेल तर कसंही येतं. तुमचा विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की एनर्जी तर द्यायचीच आहे, तर मग ती पॉझिटिव्ह द्या. कपड्यांच्या बाबतीत तुम्ही चूज यात, घराच्या बाबतीत चूज यात, बाकी सगळं खाणं पिणं फिरणं. मग थॉट्सच्या बाबतीत का नाही आहात? थॉट्सच्या बाबतीत आहेत ना, भरपूर ॲफर्मेशन्स आहेत. सकाळी उठा, मिररवर आरशासमोर उभे राहा आणि म्हणा आय लव्ह यू, आय अट्रॅक्ट मनी, आय एम अ मॅग्नेट. बी अ मॅग्नेट, डोंट बी अ चीजर. लोक धावतायत पैशाच्या मागे, करिअरच्या मागे, रिलेशनशिपच्या मागे. वाय यू हॅव टू रन? बी द मॅग्नेट. सगळं ब्रह्मांड तुमच्यात आहे ना, यू आर द मॅग्नेट. तुम्ही अट्रॅक्ट करा. यू बी सो स्ट्रॉंग अँड पॉवरफुल की पीपल विल गेट अट्रॅक्टेड. आत्ता मला डॅलसहून तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्याकडे स्वतःहून येईल. मला डॅलसहून आपला पॉडकास्ट बघितल्यावरती मेल आला, तर त्याने सांगितलं मला चक्रा हिलिंग करायचं आहे, हे ते. म्हटलं ठीक आहे, सगळं सांगितलं मी. तर ते मला म्हणाले की पण मला कसं कळेल माझा ऑरा स्ट्रॉंग झाला आणि चक्रा स्ट्रॉंग झाला आहे. म्हटलं तुम्हाला का मला फोन करावासा वाटला किंवा मेल करावासा वाटला? म्हटलं तुम्ही खूप लोकांचे पॉडकास्ट बघत असाल. नाही तुमच्या ते ऐकल्यावर ना असं वाटलं काहीतरी. म्हटलं दॅट इज हाऊ यू विल ऑल्सो अंडरस्टँड. सम थिंग्स यू हॅव टू फील. प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रूफमध्ये नसते, तुम्हाला काही गोष्टी फीलसुद्धा करायच्या असतात. सो दिस इज हाऊ वेन यू स्टार्ट व्हायब्रेशन्स तुमचे जेव्हा तुम्ही वाढवायला लागता ना, तेव्हा तुम्ही तशी लोकं पण अट्रॅक्ट करता, सिच्युएशन्स पण अट्रॅक्ट करता. आणि तुम्हाला सांगायची गरज नाही पडत की मला ही व्यक्ती, काही व्यक्तींकडे बघून वाटतं नाही हे निगेटिव्ह नाही, किंवा कुठच्या वास्तूत गेलं का तिकडचे व्हायब्रेशन्स अँड एव्हरीथिंग. म्हणजे तू हात जरी असा ठेवलास ना, 10 मिनिटांनी तो हलायला लागेल किंवा खाली येईल. सो नथिंग इज कॉन्स्टंट. सो तुमचा वाईट काळ आहे ना आणि चांगला काळ नाही राहणार आहे, तो कॉन्स्टंट राहणारच नाही. काहीच कॉन्स्टंट नाही आहे, सगळं व्हायब्रेशनवरती आहे. मग तुम्ही काय व्हायब्रेशन देताय, तुम्ही काय ॲफर्मेशन देताय. त्यांनी मी सुद्धा नेगेटिव्ह बोलायचे. म्हणजे मी 2012च्या आधी मी खूप नेगेटिव्ह बोलायचे. पण जेव्हापासून मी या सगळ्या ह्याच्यामध्ये आले, तर मी सरळ एक विचार केला. म्हटलं डोक्याला काहीतरी द्यायचंच आहे ना, मग मी पॉझिटिव्हच देते. बरं घाबरू कशाला, गमवायला काय 10 करोड का अकाउंटमध्ये पडले. मी बोलते चलो आय टेक द रिस्क. शिफ्ट, दॅट शिफ्ट. आणि त्या शिफ्टनंतर जे चमत्कार घडलेत माझ्या लाईफमध्ये, मिरॅकल्स. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशनवर येता, लॉ ऑफ अट्रॅक्शन, देर आर लॉज, युनिव्हर्सल लॉज आहेत, त्याच्यावर जेव्हा तुम्ही काम करायला लागता, स्वतःची जबाबदारी घेऊन, अवेअरनेसमध्ये येऊन. स्पिरिच्युअलिटीमध्ये आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, तुम्ही अवेअरनेसमध्ये येता की ठीक आहे हे माझं चुकलं आहे, हे माझं चांगलं आहे, हे मला सुधारायचं आहे. मग त्याच्यासाठी काय काय गोष्टी आहेत, मग त्याच्यासाठी ॲफर्मेशन आहेत, मेडिटेशन आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो नाव आय टॉक अबाउट लॉ ऑफ अट्रॅक्शन, वेअर तुम्ही मॅनिफेस्ट करता गोष्टी. मॅनिफेस्ट करण्याचा पहिला रूल, तुम्हाला 17 सेकंड डोळे बंद करून तुम्हाला जे हवं आहे ते इथे पिक्चर द्यावा लागतो. अच्छा. फॉर एक्झाम्पल मला जर मर्सिडीज हवी आहे तर मला मर्सिडीजचा पिक्चर द्यावा लागेल. मग 17 सेकंड डोळे बंद करून आय डू द प्रोसेस वाईल टॉकिंग. 17 सेकंड मर्सिडीज आले डोक्यामध्ये, रेड कलरची आहे, मॉडेल काय आहे, मग मी त्याच्यामध्ये बसली आहे, मी ड्राईव्ह करते, हे सगळं तुम्ही ना इमॅजिन करायचं इथे. 17 सेकंड, इट्स अ रूल. आणि मग मी मस्तपैकी 5 स्टार हॉटेलमध्ये जाते किंवा जिकडे कुठे जाते, मी ट्रॅव्हल करते, मी छान ड्रेस घातला आहे, मग माझं पार्किंग आहे, मग माझ्या बिल्डिंगच्या खाली ती उभी आहे, हे मी इमॅजिन केलं. अँड देन आय विल स्टार्ट चॅन्टिंग, आय एम ड्रायव्हिंग इन मर्सिडीज. आणि मग त्याच्यामधली एक टेक्निक आहे 369. ओके. सो द 369 इज अ मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निक, ज्याच्यामध्ये सकाळी उठल्यावर 3 वेळेला तुम्ही
तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती लिहायची. अच्छा. फॉर एक्झाम्पल जसं मी मर्सिडीजचं एक्झाम्पल दिलं, मला मर्सिडीज हवी आहे हे मी सांगितलं, प्रेझेंट टेन्समध्ये सांगायचं हां की माझीकडे मर्सिडीज आहे. सो नाव वेन आय विल गेट अप इन द मॉर्निंग, 17 सेकंड, प्रत्येक वेळेला 17 सेकंड इज मस्ट, कुठलंही तुम्ही टेक्निक करा. 17 सेकंड ते झालं, कोणाशी बोलायचं नाही, एक डायरी घ्या. थँक्यू युनिवर्स, स्टार्ट एव्हरी स्टेटमेंट विथ थँक्यू युनिवर्स. ओके, थँक्यू युनिवर्स फॉर गिविंग मी रेड मर्सिडीज. दॅट्स इट. थँक्यू युनिवर्स फॉर गिविंग मी रेड मर्सिडीज, थँक्यू युनिवर्स फॉर गिविंग मी रेड मर्सिडीज. सकाळी 3दा लिहायचं. ओके, मग परत दुपारी 6 वेळेला लिहायचं, सेम स्टेटमेंट, थँक्यू युनिवर्स फॉर गिविंग मी रेड मर्सिडीज, थँक्यू युनिवर्स फॉर गिविंग मी, असं 6 वेळेला. आणि मग रात्री 9 वेळेला थँक्यू युनिवर्स फॉर गिविंग मी रेड मर्सिडीज. असंच तुम्ही 369 म्हणजे 1 महिना, म्हणजे 30 दिवस, 60 दिवस किंवा 90 दिवस. कारण एखादी नवीन गोष्ट आपल्या लाईफमध्ये ॲड करायला 21 दिवस सायंटिफिकली लागतात. अच्छा. 60 दिवस तुम्हाला ती गोष्ट लूपमध्ये आणण्यासाठी लागतात आणि 90 दिवसांनी ती तुम्हाला सवय होऊन जाते, अंगवळणी पडते तुमच्या. सो 369 ही टेक्निक अतिशय पॉवरफुल. मी किती गोष्टी मॅनिफेस्ट केल्यात मी तुला काय सांगू. माझ्या क्लायंट्सने एवढ्या गोष्टी, अगेन इट्स नॉट अ मॅजिक, इट्स अ हॅबिट. इट्स अ हॅबिट. सो आय ऑलवेज टेल आणि तुम्ही स्वतःला प्रिपेअर करताय, अगेन दिस इज सायकोलॉजी. तुम्ही स्वतःला सतत म्हणताय की लिसन, आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला हे हवं आहे, आणि म्हणून आपण त्या दिशेने काम सुद्धा करतोय ना. पण लोक रडत बसतात ना, प्रॉब्लेम तो आहे. होत नाही म्हणजे म्हटलं कोण तुम्हाला थांबवतंय. आता माझ्याकडे क्लायंट आली आणि ती बोलली माझ्या भावाने असं केलं तसं केलं, भाऊ माझा असा आहे, रडत होती, त्याला शिव्या घालत होती. म्हटलं 1 मिनिट, भाऊ आलाय का तुझा बरोबर? ती बोलली नाही. म्हटलं मग त्याला तू का विचारांमध्ये घेऊन फिरतेस? करेक्ट. तो मजा करतोय, तो गेलाय फिरायला, तो सिंगापूरला आहे, तू त्याला विचारांमध्ये ठेवलं आणि तू तुझा वेळ वाया घालवतेस. सो प्लीज कम इन अवेअरनेस की मी भावाबद्दल विचार करून माझा वेळ, माझी शक्ती वाया घालवणार नाही. मी काय करू शकते? मला पैशांचा इश्यू आहे, पैशांचा इश्यू असेल तर मला कुठे जॉबला जायला पाहिजे, मी काय बिझनेस करू शकते, मी अजून काय. थिंक अबाउट द पॉसिबिलिटीज. वाय आर यू थिंकिंग अबाउट फेलियर्स? ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये, तुमचे हात, बॉडी, तुमचं ॲक्शन, करेक्ट, फोकस युअर. करेक्ट. आणि ते तुम्हाला स्पिरिच्युअलिटीमध्ये आल्यावर किंवा कुठल्याही हिलिंग मोडॅलिटीज तुम्हाला अवेअरनेसकडेच घेऊन येणार. सो मॅनिफेस्टेशनची ही टेक्निक करून बघ. यू कॅन, मी कसं सांगू ना, काही गोष्टी फील करायच्या असतात. तर या सगळ्या गोष्टी मी मागच्या 9 वर्षापासून एक्सपिरियन्स करते आणि माय लाईफ चेंज्ड. माझे क्लायंट्स, लंडनचा क्लायंट आहे, त्यांनी 1 जॉबसाठी मॅनिफेस्ट केलं, त्याला 2 मिळाले. तो सकाळी 7 ते 11 आणि दुपारी 2 ते 7, आणि तो हार्वर्डमधनं तो हे पण करत होता, मास्टर्स. सो ही वॉज लाईक सेइंग की मॅम मी 1 जॉब मॅनिफेस्ट केलं, मला 2 आले आणि ते 2 फिट पण होत आहेत, पण तेव्हा त्याला कामाची, पैशांची खूप गरज होती. सो युनिवर्स इज लाईक अ मिरर, व्हॉट यू थ्रो यू गेट. सो अवेअरनेस आणि केअरफुली, जर तुम्ही चांगलंच जर पाठवलं, वाईट कशाला पाठवायचं आहे आणि का विक्टिम मेंटॅलिटीमध्ये राहायचं आहे. करेक्ट. विक्टिम मेंटॅलिटी असेल तर तुमचं इनर चाइल्ड चेक करा, कुठेतरी तो अडकलाय तुमच्यातलं, ते लहान मूल अडकलंय, ते तुम्ही चेक करा, ते तुम्ही हील करा. मग तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे या. 17 सेकंदा मस्त, अरे मॅनिफेस्टच करायचं आहे ना तुम्हाला, चांगलं करा मॅनिफेस्ट. अँड देन यू कॅन इन्व्हाइट अ लक्झुरियस हॅपी लाईफ. रोज सकाळी आरशासमोर उभं राहून, मी काही मनी ॲफर्मेशन शेअर करणार आहे, रोज तुम्ही आरशासमोर उभं राहून बोला. बिकॉज आय थिंक तुम्ही जितकं द्याल ना तितकं ते लोकांपर्यंत पोहोचेल. आणि आत्ता मला कितीतरी फोन आले, म्हणजे मला एक फोन आला जयंती, त्या बाईचा 10 वर्षाचा मुलगा वारला. तिचा फोन आला आपला पॉडकास्ट बघितल्यावरती, आणि ती बोलली की ताई तुमचं सर्जरीज बघून मलाच वाटलं की माझं दुःख काहीच नाही आहे. मी रडले त्या कॉलनंतर, की म्हटलं मी कशासाठी रडतीये मी. तिचं 10 वर्षाचं मूल जाणं हे खूप मोठी दुःखाची गोष्ट, म्हणजे ह्याच्यापेक्षा काही असू शकत नाही. असं आपण एकमेकांकडनं शिकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला पैसे देऊन किंवा काही शिकवलं, मी तिच्याकडनं शिकले की त्या बाईचं केवढं दुःख आहे. वनश्री चल उठ, तिचं दुःख जास्त मोठं आहे आणि आपलं काहीच नाही, मी कशाला रडू. सो मी जे क्लायंट येतात किंवा आपले जे प्रेक्षक आहेत, तुम्ही कुठल्याही अवस्थेत, डिप्रेशनमध्ये असाल, जॉब गेले असेल, डिवोर्स असेल, हे घडलं आहे ना, ह्याच्या मागे काहीतरी उद्देश आहे की तुम्हाला त्या स्पेसमध्ये तुमची ग्रोथ नाही आहे. म्हणून तुम्हाला देव आहे ना, जो हेलिकॉप्टर व्ह्यू देवाला जो दिसतो, की तुम्हाला ती किक तिथे मिळणार आहे ना, ती तुम्हाला इथेच दिली आहे की तुमचा लर्निंग लेसन, अगेन तुमचा लर्निंग लेसन तुम्ही शिकताय का. एखादी गोष्ट जर वारंवार तुम्हाला दुःख देत असेल, एखाद्या ठिकाणी तुम्हाला वारंवार अपमान होत असेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला त्रास होत असेल त्या व्यक्तीकडनं, दॅट मीन्स दॅट पर्सन और जॉब और प्लेस और सिच्युएशन इज नॉट मेंट फॉर यू. तुम्ही इथून पुढे जा, कारण ह्याच्या पुढे त्याला माहिती आहे की खूप छान आहे.
जसं सिंधुताई सपकाळ, करेक्ट. की त्यांना जर तो इन्सिडेंट झाला नसता तर आज सिंधुताई नसत्या. आणि लास्ट इयर त्यांच्या मुलीबरोबर मला अवॉर्ड मिळालाय, ममताताई बरोबर. ओके, द रील इन्स्पिरेशन म्हणून आम्हाला तो एक अवॉर्ड ठाण्यामध्ये दिला होता. सो मी ममताताईकडे बघितलं आणि म्हटलं यार, गाईच्या गोठ्यात आपण ते सगळं पाहिलं, त्यांचा जन्म, आणि ती काय बाई हुशार आहे. आणि पण त्यावेळेला जर त्यांच्या नवऱ्याने हे केलं नसतं, मग त्या आश्रमामध्ये, म्हणजे जे पिक्चर बघितलं त्याच्यावरनं मी सांगते की मग त्याला बाळासारखं त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि ते थँक्स म्हणाले. सो लाईफमध्ये जर तुम्हाला कोणी फसवलं असेल, तुम्हाला दुखावलं असेल, तुम्हाला काही फेल्युअर असेल, तुमच्यासाठी बेटर आहे. डोंट सेटल फॉर लेस. यू हॅव मच मोर बिगर वेटिंग फॉर यू, की या तुमच्यासाठी खूप आहे. इथे रडू नका. ओके, तू मला हे शिकवलंस, तू मला हा धडा दिलास, यातनं माझा लर्निंग लेसन काय? रडत बसण्यापेक्षा लर्निंग लेसन काय? मी काय शिकतोय? मी काय, माझ्यातली पेन्सिल कशी असते, आतमध्ये लेड असते ना, शार्प केलं, पण त्या शार्पनेसमधनं जावं लागतं तुम्हाला, ते त्या प्रोसेसमधनं जावं लागतं, तर वो पॉईंट आता आहे. करेक्ट. सो काय तुमचा लर्निंग लेसन आहे, मी काय करायला पाहिजे, म्हणजे काय ऑप्शन्स आहेत, अजून कोणते मी दरवाजे उघडू शकतो, माझ्यात काय कॅलिबर आहे, म्हणून हे सिच्युएशन्स होतात. तर तिथे डिप्रेशनमध्ये न जाता एक्सप्रेशनमध्ये या आणि एक्सप्रेस करा. योग्य व्यक्तीकडे जाऊन एक्सप्रेस करा. जज होऊ म्हणून फ्रेंड्स आणि फॅमिलीकडे न जाता तुम्हाला काउन्सिलर, आणि तुम्हाला कोणाला सांगायची पण गरज नाही आहे की मी हिलरकडे जातोय, जर तुम्हाला ती भीती असेल तर, की मला जज करतील. सो सप्रेस न होता तुम्ही एक्सप्रेस जेव्हा करायला लागतात ना, तेव्हा स्पिरिच्युअलिटीमधली कुठलीही मोडॅलिटी आहे ती तुमच्या मदतीलाच आलेली असते. ओनली थिंग इज, हे कोणी शिकवलं नसल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी कळत नाहीत अगं. करेक्ट. तो त्या तुम्हाला व्यवस्थित कळल्या ना तर लाईफ विल बी अमेझिंग, मोर इझी. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक तुला सांगते, दुःखाचं मूळ कारण आपण एक्सपेक्टेशन्स ठेवतो. एक्सपेक्टेशन ही सगळ्यात मोठी, काय म्हणतात त्याला, शिक्षा आपण स्वतःला देतो. तुम्ही मॅनिफेस्ट करा पण एक्सपेक्ट नका करू. ओके, एक छोटीशी गोष्ट मी सांगेन. एक शेतकरी असतो आणि तो कावडच म्हणतात ना, ते मडके घेऊन जातात खालती पाणी घ्यायला. तो त्या ह्याच्यावरनं 2 मडकी असतात आणि असं ते लाकूड असतं, कावडच म्हणतात आय गेस त्याला. तर तो रोज खालती जातो, नदीतलं ते पाणी घेतो आणि वरती येतो. सो 2 मडकी असतात, त्यातलं एक मडकं जे असतं ते थोडंसं क्रॅक गेलेलं असतं, फुटलेलं असतं. तर त्याच्यातनं ना पाणी रोज गळायचं आणि दुसरं मडक्यामध्ये फुल भरलेलं पाणी. तर ना त्या मडक्याला कॉम्प्लेक्स आला. तो विचार करायला लागला. तो दुसऱ्या मडक्याला सांगतो की अरे बघ ना, हा आपल्याला रोज घेऊन जातो खाली, पाणी भरतो, पण मी वरतीपर्यंत अर्धावून जातो, कशाला मग हे करतोय ना, नुकसान होतंय. तर आता मी ह्याला सांगणार आहे की तुम्हाला फेकून दे, मी काय कामाचा नाही आहे, तू कसं बघ ना भरलेला घडा पूर्ण येतो. तर मग हा रात्री ते मडकं ते रडत असतं आणि मग तो मालकाला सांगतो की उद्यापासून तुम्ही मला फेकून द्या, मी अर्धाच भरलेला आहे, तो तुमची एवढी मेहनत आहे, फुकट जाते. तर तो म्हणतो ठीक आहे, मी फेकतो उद्या तुला, फक्त उद्या जाताना ना पायवाट तू ज्या साईडने जातोस ना तिथे काय आहे ते फक्त बघ आणि मला सांग. म्हणतो ठीक आहे. मग ते जातात, तो घेऊन जातो आणि मग पाणी वगैरे भरतो. म्हणजे जाताना तो सगळं बघत असतो, खालती ना हिरवळ असते, छोटी छोटी फुलं असतात, त्याच्यावर फुलपाखरू असतात. आणि येताना पण मग येताना काय सांगतो तो माणूस की तू जो भरलेलं मडकं आहे ना त्याच्या साईडला बघ काय आहे. तर तो बघतो चढताना तो माणूस की भरलेलं मडकं आहे ना त्याच्या खालती काही नाही, पायवाट असते, काही दगड असतात, धोंडे असतात, तर काही नाही, वृक्ष असतं. मग ते मडके तो ठेवत असतो आणि मग तो मडकं त्या माणसाला विचारतो की मग काय आता कधी तू मला टाकायचा विचार केला आहेस. म्हणून तो टाकतो ना, आत्ताच टाकतो, पण तू मला फक्त सांग की तू जाताना येताना काय पाहिलं दोन्ही साईडला. म्हणतो काही नाही, मी जाताना पाहिलं ते गवत होतं आणि मग काय काय फुलपाखरू होती आणि मग त्या साईडला जे मडकं भरलेलं आहे त्या साईडला काही नाही, दगड धोंडे होते. तुला एक कळतं आहे का, तू जिथे म्हणतोयस की तू गळकायस पण तिथे तू गवत फुलं ही निर्माण केलीस, पण जे भरलेलं होतं मडकं त्याच्या खालती दगड धोंडे होते कारण तो पूर्ण भरलेला होता. सो लाईफमध्ये कदाचित तुझ्याकडे 4 गोष्टी चांगल्या असतील यार, माझ्याकडे नाही आहेत, पण ह्याचा अर्थ असं नाही की मी कमी आहे. माझ्याकडे वेगळ्या 4 गोष्टी आहेत, माझ्याकडे काहीतरी वेगळं क्रिएट करायची ताकद आहे जी मी बघत नाही, कारण आपण कम्पेअर करतो. करेक्ट. तू इंजिनियर आहेस, तू डॉक्टर आहे, तू CA, ह्याचा 3 BHK, त्याचा 4 BHK, हा US चालला आणि मी नाही. पण कदाचित आय एम अ व्हेरी गुड, मी शिल्पकार आहे, मी जे शिल्प घडवू शकते ते इंजिनियर डॉक्टर नाही घडवू शकत. सो तुम्ही कम्पॅरिझन करू नका. कम्पॅरिझन इज द मेन रिझन ऑफ युअर सॅडनेस. करेक्ट. कारण आपण सतत कम्पेअर करतो आणि आता तर इतकं कॉम्पिटिशन झाले, 3 BHK 4 BHK, मग याच एरियामध्ये पाहिजे, मग मर्सिडीज, मग मला खूप त्याचा राग येतो इन द सेन्स की तुम्ही स्वतःवरती अत्याचार करताय.
सो अपेक्षांचं ओझं खूप जास्त आहे. मी काय म्हटलं, मॅनिफेस्ट करा, एक्सपेक्टेशन ठेवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी सक्सेसफुल आहे, मी हॅपी आहे म्हणून मी गोष्टी करते. मला ह्या गोष्टी केल्यावर सक्सेस मिळणार की फेल्युअर मिळणार त्यासाठी मी करत नाही, कारण तिथे दुःख येतं. करेक्ट. मी सक्सेसफुल झाले तर मी आनंदी, मला फेल्युअर मिळालं तर मी दुःखी. म्हणजे माझ्या गाडीची चावी मी दुसऱ्याला दिली आणि त्याच्या गाडीतनं जाऊन मी म्हणते की अरे मला मोशन सिकनेस झाला का? माझ्या आनंदाची चावी माझ्याकडे. आय ॲम हॅपी, आय ॲम सक्सेसफुल. दॅट इज वाय इट डझंट मॅटर इफ आय एम रिअली सक्सेसफुल ऑर फेल्युअर. एक अगेन टिप देते मी, जर तुम्हाला कुठल्याही गोष्टी लेट गो करायच्या असतील, निगेटिव्हिटी असेल, अँगर असेल, तुला फेवरेट तुझा हे काय आहे, डिश काय आहे तुझी फेवरेट? खायला काय आवडतं? बिर्याणी. 24 तास खाशील? नाही. सकाळी दिली नाश्त्याला, एकदा दुपारी दिली, खाईन. संध्याकाळी, नको. रात्री? नको. का? तुझी फेवरेट आहे ना. तुझी फेवरेट गोष्ट जर तुला मी 2 दिवस लागोपाठ दिली तर खाऊ शकत नाही, तर तू विचार कर, तुझे नेगेटिव्ह विचार तू तुझ्या डोक्याला किती वेळा देतेस. करेक्ट. मग तिथे का नाही तुझ्या फेवरेट विचार देत? दिस यू हॅव टू थिंक अँड दिस विल ओनली हॅपन वेन यू विल, तू व्यवस्थित माणसाकडे जाऊन ज्याला ह्याचं नॉलेज आहे किंवा अभ्यास केला तेच तुला हे प्रकाश झोतात आणून देतील ही गोष्ट की ओ मला हा पार्ट पण विचार करायचा आहे. फेवरेट गोष्ट मी खाऊ शकत नाही, पण माझी फेवरेट गोष्ट मेंदूला देते का? मी नेगेटिव्ह गोष्टी देते. तो फक्त बोलू शकत नाही म्हणून आपण तू अशीच आहेस, तू तशीच आहेस, लोक असंच करतात, लोक तर किती नेगेटिव्ह बोलायचं. करेक्ट. बोला ना, असं नाही म्हणते. आता मी काल रडून आली आहे 5 मिनटं, मला एका गोष्टीसाठी वाईट वाटलं, मी खूप रडले, मैत्रिणीला फोन केला, ऐसे हुआ वैसे हुआ. वेंट आउट करा. ज्या ज्या गोष्टींची जी जी सोय केलेली आहे ना, तुम्ही करा ना एक्सप्रेस. म्हणजे का नाही रडायचं? इव्हन पुरुषांनी पण का नाही रडायचं? त्यांना उपमा दिली जाते, काय बायकांसारखं रडतो. अरे बायका जे करतात ना ते कोणी करू नाही शकत. सो मला खूप राग येतो. मी तर पुरुषांना सांगते प्लीज रडा, कारण ते एक्सप्रेशन आहे. तुम्ही आनंदी झालात की हसता, पार्टी करता, सेलिब्रेट करता. मग दुःख झालं तर मग का एक्सप्रेस नाही करायचं? त्यांनी तुम्ही कमकुवत नाही होत. ती पण एक बाजू आहे. जसं आनंद आहे, विक्ट्री आहे, पेन आहे, तसं बाकी ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे, जे एक्सप्रेस होणं गरजेचं आहे. आणि लोक एक्सप्रेस करत नाहीत म्हणून आज बहुतांश लोक दुःखी आहेत. माझ्याकडे मी सांगते ना तुला, इंजिनियर, डॉक्टर, आय मीन एवढ्या मोठ्या डिग्र्या घेऊन, काल माझ्याकडे एक बँकर आली बाई, कॉन्फिडन्सच नाही बोलायचं. ती म्हणते मला सगळं करायचं, माझ्याकडे सगळं करायची ताकद आहे, पण मला भीती वाटते. मग मला लोक काय म्हणतील? तुम्ही लोकांसाठी जगताय की स्वतःसाठी जगताय? ॲब्सोल्युटली. सो हे या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही हिलिंग मोडॅलिटीमध्ये येता, म्हणजे लोकांना फक्त ब्रेसलेट आणि दालचिनी नाही यार, ते इट इज मोर दॅन दॅट. हे फक्त काय आहे ना, हे गाडीमध्ये पेट्रोल कसं भरतो तसे हे एनहॅन्सर्स आहेत की 10 वर्षाची गोष्ट 5 वर्षात होईल. स्पीडअप प्रोसेस जी आहे ती आपण स्पीडअप करतो. ओके, बाकी काहीही त्याचं काही हे नाही आहे, कारण हे अगेन इकडच्या नर्व सबकॉन्शियसली जोडल्या असतात. सो आपण जे इंटेन्शन देऊन करतो ना ते सबकॉन्शियस कॅप्चर करतं आणि तशी तुमची एनर्जी होते आणि तशी लोक तुम्ही करेक्ट गोळा करायला लागता. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि बघा, तुम्हाला खूप छान वाटेल. याचबरोबर मला एक वेगळा प्रश्न करायचा होता, तो म्हणजे साऊंड हिलिंग बद्दल. येस, कारण मी स्वतः एक सेशन तुमच्याकडे अटेंड केलं. येस. आणि हा म्हणजे मी एक्सप्रेस करू शकत नाही शब्दात की ते किती, त्याच्याने किती शांतता आणि किती कामनेस येतं. सो मला साऊंड हिलिंग विषयी विचारायचं आहे आणि त्याचे काही आपण डेमोज जर देता आले तर आपण नक्की करूया. सो साऊंड हिलिंग म्हणजे 70% पृथ्वीवर पाणी आहे, आपण नेचरचा पार्ट आहोत, आपली बॉडीसुद्धा 70% पाण्याने भरलेली आहे. आता बरेचदा काय होतं ना की वाहतं पाणी जेव्हा ब्लॉक होतं तेव्हा ते साचतं, मग त्याच्यामध्ये किडे आणि बरंच काय काय शेवाळ वगैरे तयार होतं. तसेच आपले चक्राज आहेत, 7 चक्राज आहेत, तिथे जर ब्लॉक झाले एनर्जीज अनुभवावरनं किंवा तुमचं पास्ट बॅगेज तुम्ही कॅरी करता त्याच्यामुळे जर ब्लॉक झालं असेल तर मग त्या पर्टिक्युलर एरियाजमध्ये तुम्हाला स्ट्रगल किंवा चॅलेंजेस दिसायला लागतात. मग जेव्हा साऊंड हिलिंग करायला येतात तर पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे शमन्स जे होते किंवा पूर्वीचे पूर्वज जे होते ते नेचरमध्ये नेचरच्या गोष्टींनी बनवलेले इन्स्ट्रुमेंट किंवा नेचर हीच देवता आहे असं म्हणून हे साऊंड हिलिंग कल्चर जे आहे ते जन्माला आलं. तेव्हापासून खूप जुनं आहे साऊंड हिलिंग. म्हणजे माझे टिबेटियन बाउल्स जे आहेत जे मी करून घेतलेले आहेत ते प्रत्येक चक्राच्या फ्रिक्वेन्सीने करून घेतलेले आहेत. सो असं म्हणतात, माझ्या टीचरने मला सांगितलं की
पूर्वीच्या काळात तिबेट आणि त्या ठिकाणी डॉक्टर नव्हते, तर ते फक्त साऊंड हिलिंग करून आजार पण बरे करायचे. आणि मी अशा लोकांना भेटलेली आहे ज्यांनी साऊंड हिलिंग, ज्यांनी मला फर्स्ट इंट्रोड्यूस केलं, त्यांनी मला जो डेमो दिला, माझे ब्लॉकेज एक मला ना आय गॉट अ ब्रेक थ्रू की मला एवढंच दिसतंय ना, ह्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे. डबक्यात बेडकाला राहून वाटतं की हेच माझं विश्व आहे, पण मागे अथांग समुद्र आहे, त्याच्यात देवमासे पण आहेत, त्याच्यात तळाला गेलीस तर मोती आहेत. सो तुमच्यामध्ये पण तो मोती आहे, पण तो असा बंद आहे शेलमध्ये. सो साऊंड हिलिंगनी काय होतं, तुमच्या एनर्जीज आहेत ना, त्या ब्लॉक त्या आहेत ना, ते ओपन व्हायला लागतात. सो ती भांडी असतात, 7 चक्रांची 7 भांडी, मग ती आपण बॉडीवरती प्लेस करतो किंवा बॉडीच्या बाजूला प्लेस करतो, आणि त्याचे जे व्हायब्रेशन, अगेन वी ऑल आर व्हायब्रेशन्स, वी ऑल आर एनर्जीज. फक्त ते बॉडी मिळाले म्हणून आपण ह्युमन्स होत, अदरवाईज वी आर व्हायब्रेशन्स. सो ते काय होतं, त्या व्हायब्रेशन्सने प्रत्येक फ्रिक्वेन्सीनुसार ते करून घेतल्यामुळे तिकडचे जे ब्लॉकेजेस आहेत ते ओपन होतात. तुमचा फ्लो जो आहे तो फ्लो सुरू व्हायला लागतो. यिन यान एनर्जी आहे आपल्यामध्ये, तो फ्लो सुरू व्हायला लागतो. आणि मग वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, म्हणजे मी मेडिटेशन त्याच्याबरोबर करते. म्हणजे साऊंड हिलिंगमध्ये नॉट ओनली यू गेट द साऊंड हिलिंग, नुसते बाऊल वाजवत नाही बसत. मला आधी वाटलं होतं हे काय बाऊल वाजवून पैसे घेतात, बिकॉज अगेन आय वॉज इग्नोरंट. पण आज जेव्हा मी तेच बाऊल ऋषिकेशून मागून घेतले, आणि जेव्हा सेशन तू तर अनुभवलंयस की किती सुंदर आहे डोक्यावर ठेवून, आणि ते ब्लॉक जेव्हा रिलीज होतात ना, यू फील इन्स्टंट ग्लो येतो लोकांच्या चेहऱ्यावरती. आणि मग वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे जंगलामध्ये जाताना पावसांच्या थेंबाचे, समुद्राच्या लाटांचे, असे वेगवेगळे. सो आय टेक यू टू दॅट जर्नी ऑफ युअर इनर वर्ल्ड, की जसं जंगल जे आहे ना, ते इट इज ऑल मिस्ट्री. तिथे साप पण आहेत, सरडे पण आहेत, फळं पण आहेत, रानटी फुलं, पानं, डोंगर, दऱ्या. इट्स अ ट्रेजर. आय लव्ह जंगल्स अँड माउंटेन्स, कारण ते अखंड आहेत. आणि त्यांनी खूप पावसाळे उन्हाळे पाहिले, त्यामुळे त्यांना त्या तगडे आहेत. समुद्र मला तो निसर्ग आहे. आणि त्या मला ना एनर्जी हवी असेल ना, मी डोंगरांकडे जाते. आय लव्ह माउंटेन्स बिकॉज दे आर स्टॅटिक, दे आर लाईक स्टेबल. सो त्या ह्याच्यामधनं जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आवाज. सो आय टेक यू थ्रू दॅट जर्नी. तुझे चक्रा पण मी क्लीन्स करते, तुझे चक्राही क्लीन्स होतात. आणि जी काय निगेटिव्ह एनर्जी आहे ती हळूहळू वाहतं पाणी व्हायला लागल्यावरती ते कुठेही जीवनाची निर्मिती करतं, पण पाणी जेव्हा साचतं तेव्हा ते डबकं होतं. करेक्ट. सो तुमच्या आयुष्याचं तुम्हाला डबकं हवंय की वाहतं पाणी, आणि जिथे जाल तिथे तुम्ही खळखळाट आणि निर्मिती करत राहाल. साऊंड हिलिंगचा हा अत्यंत म्हणजे इट्स अमेझिंग. आय लव्ह इट. आय लव्ह. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण 1-2 डेमो दाखवूया. या शुअर, व्हाय नॉट. रिलॅक्स, क्लोज युअर आईज. थँक्यू सो मच वनश्रीजी. म्हणजे तुमच्यामुळे आज खूप वेगवेगळ्या विषयांवर प्रकाश पडला, आणि खरंच म्हणजे आपण मेंटल हेल्थविषयी बोललो, आणि किती महत्त्वाचं आहे हे. कारण फक्त चांगलं खाण्यानी आणि मटेरियलिस्टिक गोष्टींनी तुम्ही आनंदी राहू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही आतल्या सात्विक आहार मेंदूला, आणि सात्विक आहार इट इज लाईक झाडांची मुळं कशी असतात, ती मजबूत असतील ना तर बाकी सगळे ब्रांचेस, फळं, फुलं, पानं सगळं व्यवस्थित येणार. तुम्ही आनंदी, तुमचा सोर्स आहे ना, तुम्ही आनंदी असाल ना, तुम्ही आनंद व्यक्त पण करू शकता, फीलही करू शकता, आणि तो स्प्रेडही करू शकता. करेक्ट. सो लाजू नका. करेक्ट. आणि आपल्या प्रेक्षकांनाही खूप छान टेकअवे आजच्या पॉडकास्टमधून मिळालेला आहे की सप्रेस होऊ नका, एक्सप्रेस करा.
तुम्ही जेव्हा तुमची मतं मांडाल तेव्हाच कुठेतरी जाऊन तुमचं इनर चाइल्ड जे आतमध्ये एक बाळ आहे त्याला तुम्ही समजवू शकता आणि त्याप्रमाणे त्यासाठी तुम्हाला एखाद्या हीलरकडे किंवा एखाद्या कन्सल्टंटकडे एखाद्या काउन्सिलरकडे जाणं खूप गरजेचं आहे आणि तेव्हाच तुमची पुढची प्रगतीही होऊ शकते. त्यामुळे मेंटल हेल्थ हे खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. थँक्यू वनश्रीजी. थँक्स अ लॉट. थँक्यू.